हाय फ्रेंड्स, तर आजच्या व्हिडिओमध्ये ना मी तुम्हाला माझं रात्रीचं स्किन केअर दाखवणार आहे आणि अगदी घरगुतीच क्रीमने मी स्किन केअर करते आणि खूप ग्लोई अशी स्किन यामुळे आपली होते. आता तुम्ही पण जर 30+ असाल ना, म्हणजे 30+ असाल ना, तर तुम्ही हे जर जे स्किन केअर मी सांगणार आहे ना, ते जर फॉलो केलं ना, तर तुमच्या सुरकुत्या या काही दिवसातच तुम्हाला कमी झालेलं जाणवतील आणि त्याचबरोबर जे डाग वगैरे आहेत ना, ते सुद्धा 100% कमी होतात. आता रोज रात्री ना 2 मिनिटं काढून ना हे जे रुटीन आहे ना, हे फॉलो करायचंच. म्हणजे आपण आपल्याकडे दुर्लक्ष करतो आणि आपल्या स्किनची वाट लावून घेतो. तर रात्री ना सगळं झाल्यानंतर काय करायचं, सगळ्यात अगोदर काहीही हो, म्हणजे जग इकडचं तिकडे झालं तरी चालेल, पण फेस वॉश मात्र 100% करायचा. जो तुम्हाला सूट होईल ना, तो फेस वॉश वापरायचा आणि छान असं मस्त त्या फेस वॉशने तोंड आपलं स्वच्छ धुवून घ्यायचं. कारण ना दिवसभर उन्हामध्ये म्हणा किंवा धुळीमध्ये म्हणा आपली स्किन ना रापल्यासारखी होत असते. त्यामुळे छान फेस वॉश केला ना, आपल्या स्किनची जी डर्ट असते ना स्किनवरची, ती सगळी निघून जाते आणि आपली छिद्र छान मोकळी होतात. आता ही छिद्र पुन्हा बंद करायची, त्यामुळे छान मसाज आपल्याला आपल्या स्किनला करायचा आहे. तर हे जे अगोदर दाखवलं ना, तर ते मॉइश्चरायझर मी घरीच बनवलेलं आहे, नाईट क्रीम म्हणून. जर तुम्हाला ना पाहिजे असेल ना की याची रेसिपी किंवा हे मी कसं बनवते, तर कमेंटमध्ये मॉइश्चरायझर म्हणून आहे ना कमेंट करा. मी नक्कीच तुमच्याशी हे शेअर करेल की मी कशी ही क्रीम बनवते आणि अगदी 100% रिझल्ट देणारी क्रीम आहे. 4 ते 5 वर्ष मी वापरते. भरपूर खराब माझा चेहरा झाला होता आणि कुठलीही बाहेरची पार्लरची ट्रीटमेंट न घेता किंवा डॉक्टरची ट्रीटमेंट न घेताना माझी म्हणजे स्किन एवढी भारी झालेली आहे ना, म्हणजे अगदी ग्लोईंग स्किन झालेली आहे. म्हणजे फक्त मॉइश्चरायझर लावून बाहेर पडलं ना, तरी सुद्धा स्किन खूप छान दिसते. तर याने मी कंपल्सरी रोज 5 मिनिटं मसाज करतेच करते. आता तुमच्याकडे ही क्रीम नसेल किंवा तुम्ही जर ही बनवलेली नसेल ना माझा व्हिडिओ पाहून, किंवा तुमच्याकडे दुसरी एखादी नाईट क्रीम असेल ना, ती सुद्धा तुम्ही मसाज क्रीम म्हणजे मी मसाज क्रीम म्हणून वापरू शकता. तर नसेलच ना कुठलीच क्रीम, तर सरळ आपला ॲलोवेरा जेल घ्यायचा आणि गुलाब जेल घ्यायचं. एक एक चमचा दोन्ही एका छोट्याशा वाटीत काढून घ्यायचं आणि त्याने छान 5 मिनिटं मसाज करायची आणि पूर्ण चेहऱ्याला आणि गळ्याला मसाज करायची आणि याने ना इतका ग्लो येतो चेहऱ्यावरती. जर हेच नाईट स्किन रुटीन तुम्ही फक्त 15 दिवस फॉलो केलं ना, तर तुम्हाला दिसून येईल की तुमच्या चेहऱ्यावरच्या सुरकुत्या ना त्या कमी व्हायला म्हणजे सुरुवात झालेली आहे. आता नक्की करून पहा. डोळ्याच्या साईडला होणाऱ्या सुरकुत्या, त्याचबरोबर हसल्यानंतर ओठाच्या साईडला पण काहींना सुरकुत्या पडतात, तर खरंच छान त्या रिड्यूस होतात. म्हणजे जे फाईन लाईन्स आहेत ना, ते खरंच रिड्यूस होतात आणि आपली स्किन जी आहे ना, ती छान अशी ग्लोईंग होते. तर त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लिप बाम. तर ओठांची जशी आपण चेहऱ्याची काळजी घेतो ना, तशी ओठांची घेणं सुद्धा गरजेचं आहे. कारण यांची सुद्धा कातडी वगैरे निघून आपले ओठ ना काळे पडतात. त्यामुळे लिप बाम लावायचा आणि छान रात्रभर जी आपण स्किन केअर केलेली आहे ना, ते मुरू द्यायचं. तर आजचा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल ना, तर लाईक करा आणि मला फॉलो करा.